नमस्कार भारत, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी विजय खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, वाडी, नागपूर। आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो की सामाजिक, क्राइम असो की भ्रष्टाचार, अन्याय असो वा अत्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व। तुम्ही सुद्धा महत्त्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। ऐकूया आजची पत्रकार परिषद। सगळ्यांना जय भीम, जय संविधान। त्यागमूर्ती रमाई यांच्या 126व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रियदर्शी सम्राट अशोक बौद्धिक संस्था ही जयंतीचा कार्यक्रम आयोजित करत असते। तर यावर्षी आमचा जयंतीचं 11वं वर्ष होत आहे। जयंतीच्या सोबत आम्ही एक नवीन उपक्रम सुद्धा घेत असतो। जसं की आम्ही ज्या वेळेस 2014ला पहिली जयंती घेतली होती, त्यावेळेस आम्ही एक अभ्यासिका सुरू केली होती। आज त्या अभ्यासिका सुद्धा 11 वर्ष पूर्ण झाले। त्यानंतर आमच्याकडे एक ॲम्ब्युलन्स सुद्धा जी आम्ही नागपूर शहरात मोफत चालवतो। त्यानंतर आम्ही एक सामूहिक विवाह सोहळा सुद्धा मागच्या वर्षी घेतला होता। यावर्षी आम्ही जीवदान शिबिर घेणार आहे। तर एक नवीन उपक्रम सोबत आम्ही जयंती घेत असतो। यावेळेसची प्रमुख वक्ता म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आनंदराज आंबेडकर साहेब, आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आहेत विकास राजा यांचा। त्यासोबत आम्ही जे नवीन पिढी आहे, जे सध्या त्यांचा ऍक्टिव्हिटी करत असतात, एक पटनाट्य सुद्धा आम्ही एक आयोजित केलेलं आहे। त्यानंतर डान्स सुद्धा आहे। त्यांना स्टेज मिळाला पाहिजे, आपल्या जे कलागुण आपल्या मुलांमध्ये आहे ते त्यांना स्टेज मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख भूमिका या ठिकाणी आहे। आणि रमाईच्या आठवणीत एक आपण छायाचित्र सुद्धा जे ओरिजिनल आहे ते त्या ठिकाणी आपण लावणार आहोत। असा आपला एक कार्यक्रम आहे। आणि सोबत भोजनदान सुद्धा, म्हणजे 6 तारखेला जो कार्यक्रम आहे तो आहे आनंदराज आंबेडकर तसेच विकास राजा यांचा, आणि 7 तारखेला भिक्खू संघांना चिवरदान आणि भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। वेळ हे सायंकाळी ठीक 6 वाजता, कुकळे लेआउट, पवार सभागृहाच्या मागे, नागपूर येथे। पट सुद्धा आहे। घोडेस्वार म्हणून एक 10 वर्षाची मुलगी आहे, खूप सुंदर पटनाट्य एक पत्री करते। तर तिचं एक पटनाट्य ठेवलेलं आहे बा। ते प्रेस नोट मध्ये मेन्शन केलं आपण। 2016ला आपण जेव्हा ते फुलझेले साहेब होते, त्यावेळेस आपण आपल्या संस्थेमार्फत निवेदन दिलं होतं की दीक्षाभूमीला रमाईचा एक फ्रंटला पुन्हा पुत्र पाहिजे। तर त्यांचं त्यावेळेस कमिटमेंट होतं की ठीक आहे बाबा, आम्ही काही फंड देऊ शकत, तुम्ही खर्च करा, आम्ही खर्च करता। त्यानंतर त्यांनी काही ते स्वतः आमचा खर्च पैशाने पण ते मानायला तयार नाही, आणि ते सुद्धा काही करायला तयार नाहीत। आतमध्ये लावण्यात आला होता प्रभावित थोडा, तो आता सध्या आहे नाही, त्याचा काही अपडेट नाही। जय भीम सर्वांना। प्रियदर्शी सम्राट अशोक बौद्धिक संस्था जी आहे ती मागच्या 11 वर्षापासून नागपूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत आपण अनेक असे उपक्रम राबवलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे समाजातल्या जे गरीब होतकरू विद्यार्थी असतात, जे खर्च करून अभ्यासिका जॉईन करू शकत नाही, लायब्ररी जॉईन करू शकत नाही, त्यांच्यासाठी सातत्याने 11 वर्षापासून आपण मोफत अभ्यासिका चालवत आहे। आणि त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी चांगल्या मोठ्या मोठ्या पोस्टवर UPSC सुद्धा क्रॅक करून जॉईन झालेले आहे। हे सर्व या संस्थेच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली होती त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सवाच्या माध्यमातूनच, आणि मग त्यामध्ये वेगळे वेगळे उपक्रम राबवण्यात आले। त्यामध्ये दीक्षाभूमीवर एक वही एक पेन हा उपक्रम सुद्धा आपण प्रत्येक वर्षी राबवतो, आणि त्यामधून जे डोनेशन आपल्याला वही आणि पुस्तकाच्या माध्यमातून मिळते ते सुद्धा आपण होतकरू विद्यार्थ्यांना कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये जाऊन, झोपडपट्टी एरियांमध्ये जाऊन किंवा मागास वस्त्यांमध्ये जाऊन आपण ते मोफत विद्यार्थ्यांसाठी वाटप करत असतो।
मदत आपण गणवेश वाटप आणि स्कूल बॅग्स वाटप सुद्धा उपक्रम केला होता. वर्षातून एक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करावा म्हणून प्रत्येक वर्षी त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सव आपण घेत असतो 7 फेब्रुवारीला. यावर्षी सलग 11वा महोत्सव जन्मोत्सव आहे त्यागमूर्ती रमाईचा. त्यामध्ये 2 दिवसाचा कार्यक्रम यावर्षी आपण आयोजित केलेला आहे 6 आणि 7 फेब्रुवारीला. यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे 6 फेब्रुवारीला त्यागमूर्ती रमाई आणि बाबासाहेबांचे जे नातू आहेत आनंदराज यशवंत आंबेडकर ते प्रमुख पाहुणे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहे. आणि राष्ट्रीय प्रबोधनकार विकास राजा यांचं प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये भिक्खू संघाला चिवरदान आयोजित करण्यात आलेला आहे आणि भव्य भोजनदान सुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. जय भीम. दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्याही वर्षी सॅनिटरी नॅपकिनचा उपक्रम राबवलेला आहे. प्रियदर्शनी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सॅनिटरी नॅपकिनचा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. 6 डिसेंबर 2018ला चैत्यभूमीला पण हा उपक्रम फार मोठ्या प्रमाणात राबवण्यात आला होता. त्याचबरोबर जे असतात येणारे अनुयायी जे असतात येणारे त्यांना चप्पल वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली होती. इथे पण करण्यात आलेली होती. 6 डिसेंबरला पण करण्यात आलेली, दीक्षाभूमीला पण करण्यात आलेली होती. याही वर्षी नवीन उपक्रम राबवण्यात आलेला होता. आरोग्य केंद्र लावण्यात आलेलं होतं. मोफत आरोग्य केंद्रामार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. तर WH न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा. धन्यवाद.